खरोळा जिल्हा परिषद सर्कलच्या परिसरामध्ये आपण फिरत आहोत आणि मी आता रामवाडीमध्ये आलेलो आहे. रामवाडीतील नागरिकांसोबत आपण गप्पा मारत आणि समजून घेऊयात की काय इथं कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि कशा पद्धतीनं इथले उमेदवार इथं प्रचार प्रसार करतात. आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत. सर, काय नाव आहे आपलं? रवींद्र गोडभरले. काय करता तुम्ही? शेती करतो मी. बरं, आता आपल्याकडं इथं जिल्हा परिषद सर्कलसाठी कोण उमेदवार आहेत? आता BJP सुकन्या महेंद्र गोडभरले बरं आणि काँग्रेसकडून विलास भोसले यांची पत्नीचं काय नाव माहीत नाही, बरं ते उभारले. आणि आपल्या पंचायत समितीचे BJP शीतल प्रताप राऊतराव हे पंचायत समितीकडून उभारले. काँग्रेसकडून कोण आहे? काँग्रेसकडून ते काय माहिती नाही मला. आयडिया नाही. बरं, ठीक आहे. तर मग काय एकंदरीत गावातील वातावरण आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सर्कलमधलं वातावरण कसं आहे? सर्कलमधलं वातावरणामध्ये पहिल्यापासून ज्यावेळेस काँग्रेस चालायचं त्यावेळेस झालं होतं. आता काँग्रेसनं कामं केली नाहीत त्या काळात. बरं. आता सध्या BJPचंच म्हणजे 15-20 वर्षात ह्या काळात भरपूर BJPने कामं केली. भरपूर कामं. हो. बरं, जसे की काय कामं केली काय सांगू शकता? कामं म्हणजे आपले रस्त्याचे कामं, गटारीचे कामं, पाण्याचे सोय, लाईटीची सोय, किंवा आता मोदीचा हप्ता येतोयच, पुन्हा लेडीजला ते 1,500चा हप्ता येतोयच. म्हणजे असे हे कामं जे काय ह्या त्या काळात झाले नाहीत ते आता होऊ लागलेत सगळे टोटल. बरं, ह्याचा फायदा होतोय नागरिकांना? हो, नागरिकाला पूर्ण फायदा होतो. बरं, आपल्या गावामध्ये काय कामं झाली? आपल्या गावामध्ये आता आमचे तर रस्ते झालेत, लाईट झाली. पहिलं पाणी मिळत नव्हतं, ते पाण्याची सोय केली, प्लांट बसवले, लाईटीची सोय झाली, वयोवर्धना आपलं जे वयोवर्ध असतात त्यांच्या पगारी चालू केल्या. आणि आमच्यासारखे आता जे आहेत त्यांना 2-2 हजाराचे हप्ते आहेत. पुन्हा अजून असं काही विमा आपला जो काही भेटतो अनुदान हे ह्या सरकारमध्ये भेटू लागले, सगळं भेटायला लागले. बरं, मग आता एकंदरीत काय वाटतंय कुठल्या पक्षाचं वातावरण किंवा ह्या वेळेसची जिल्हा परिषद कोणाला जाईल वाटतं तुम्हाला? ह्यावेळेस BJPकडे जाईल. BJPकडे 100% जाणार ह्यावेळेस, कारण सगळं वोट BJPकडेच आहे आणि BJPकडे जाणार कारण कामं करायला लागू लागल्यामुळे लोक जास्त त्यांच्या पाठीमागेच आहे. पण विरोधक असा सुद्धा आरोप करतात की बऱ्याचदा की भारतीय जनता पार्टीच्या कामात जे काही कामं झालेली आहेत त्या काळामध्ये त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मग ह्याच्याकडे तुम्ही नागरिक म्हणून कसं बघता? नाही, ते आता करायचं म्हणायचं तर ते म्हणणारच ते, कारण भ्रष्टाचार त्यांच्याच काळात जास्त झालेला आहे. ह्या काळात तर 15-20 वर्षात झालंच नाही, ते झाला नाही तुमचं म्हणणं. ते तर असंच म्हणणार आता काही. ते ठीक आहे. चालतंय. आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्यासोबत पण चर्चा करू. काय नाव आहे तुमचं? राहुल सुरोसे. काय करता तुम्ही? मी ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो. बरं, काय सांगाल एकंदरीत कसं वातावरण आहे आता आपल्या परिसरामध्ये? सध्या आमच्याकडे तर BJPचं वार आहे. बरं. आणि त्यांनी काम केल्यामुळं त्यांना आम्ही 100% मतदान करूया. बरं, कधीपासून ड्रायव्हिंग करता तुम्ही, गाडी चालवायचं? मी 5 वर्षापासून. 5 वर्षापासून करता. बरं, ठीक आहे. मग काही फरक वाटतोय का रस्त्यांमध्ये वगैरे काही? नाही, 100% फरक आहे. भरपूर रस्त्याची कामं झालीत. हे गावात येणारा मेन रस्ता जरा खराब दिसला आम्हाला येताना. आता ते पण मंजूर आहे, तो झालंय काम चांगलं झालं, म्हणजे सुरू आहे, चालू आहे. बरं, काय वाटतं मग वातावरण कसं आहे गावामध्ये? पक्षाचं कोणत्या वातावरण आहे? पक्षाचा आमच्याकडे तर BJPचं वार आहे सध्या. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बरेचसे रस्त्याची कामं वगैरे या ठिकाणी झालेली आहेत आणि चांगलं वातावरण असं त्यांनी आपल्या इथं BJPसाठी चांगलं वातावरण आहे असं त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे. इथं आणखी एक आपल्याला काकू दिसलेले. काय नाव आहे काकू आपलं? उषा रमेश कोलपाक. बरं, काय करता तुम्ही? गृहिणीच आहे तुम्ही. बरं, मग काय सांगाल एकंदरीत कसं आहे वातावरण या परिसरात? महिला आपल्या परिसरातून आपल्या गावातून थांबलेल्या आहेत, भारतीय जनता पार्टीकडून, काँग्रेसकडून आणखी उमेदवार आहेत समजा. कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे काय वातावरण? भाजपसाठी चांगलं आहे. भाजपसाठी चांगलं आहे. बरं, उगा भाजपचे कार्यकर्ते म्हणायला का कसं आहे? अजिबात नाही, तसं काय नाही. हां, आमचं पहिल्यापासून भाजपमयच आहे, गावच भाजपमय आहे. बरं. गेले 25 वर्ष 30 वर्ष झालं आम्ही भाजपच्याच आणि आप्पाच्याच पाठीमागं, नंतर आता सुरेंद्र भैया महेंद्र भैया यांच्याच पाठीमागं आहोत. बरं. आलते कधी आमदार साहेब इकडे आलते का? येतात. कालच मॅडम होत्या सोबत, दिवसभर फिरला काही नाही. बरं. म्हणजे एकंदरीत चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टी. बरं, काय विकास काम आणखी काय राहिले तसं वाटतं तुम्हाला? विकास बरेच केलेत आणि राहिलेले करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांची. बरं, ठीक आहे. आमचा यांच्यावर विश्वास आहे, महेंद्र आणि सुरेंद्र दोघांवर पण. बरं, कोण आहे उमेदवार? कोण आहे उमेदवार? सुकन्याताई महेंद्र गोडभरले. बरं. यावेळेस येतील निवडून मग? 100%. एक दादा आहे तिथं गाडीवर बसून जात होते, आपण त्यांना थांबवले. काय नाव आहे तुमचं? विलास गोडभरले, संजय गोडभरले. बरं, काय म्हणता एकंदरीत आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कसं आहे वातावरण आपल्या परिसरात? वातावरण चांगलं आहे भाजपसाठी चांगलं आहे. झालीत का काही कामं या परिसरामध्ये? झाली, चांगलं झालीत कामं. बरं, मग कोण आहेत उमेदवार? सुकन्या महेंद्र गोडभरले. बरं. काँग्रेसचं कसं आहे वातावरण या परिसरात? काँग्रेसचं नाही काय? ठीक आहे. महिला इथे या परिसरात आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय नाव आहे ताई आपलं? मोनिका.
बरं, काय सांगाल कसं इथं कामं वगैरे झालीत का व्यवस्थित? हो, छान झालीत कामं सगळे. बरं, कुणाच्या माध्यमातून झाले ते काम? भाजपाकडूनच झालीत. बरं बरं बरं. सुरेंदर महेंदर हे अशा आमच्यातले उमेदवार होते अगोदर. बरं. ह्याच्या 5-6 वर्षाखाली त्यांनी ही स्वतंत्र पदरम खर्चानी त्यांनी कुणाला मानधन सुद्धा मागत नाहीत. अगोदर स्वतःचं घालून त्यांनी पाईपलाईन लोखंडी केली आमच्या गावात. रोड तर तुम्ही पाहताच. आणखीन बरेच कामं त्यांनी केले. तिथं छत्तेडा त्यांच्या माध्यमातूनच केला. आप्पा साहेब कराड यांच्या सोबत त्यांनी राहून किंवा स्वतःच्या पदरून कुणाचं जर काही झालं तर ते अर्ध्या रात्रीच्या पळत येतात. सुख दुःख काही असो. आणि कामं तर ह्याच्यासाठी जनतेसाठी तर भरपूर आहेत आणि ती करतेतली आणि आम्हाला शाश्वती आहे. आता पुढे करतील वाटते का आता निवडून? शाश्वती देऊ आम्ही 100%. कोण आहेत उमेदवार आपल्याकडे? उमेदवार आमच्या जिल्हा परिषदला शिवकन्या महेंद्र गोडभरले. शीतल राऊतराव. पंचायत समितीला शीतल राऊतराव. बरं ठीक आहे. काय नाव आहे ताई तुमचं? जना प्रमोद कुटवाड. बरं, काय आहे आता इथं वातावरण कसं? सगळेजण तर बीजेपी म्हणतायत, पण निवड कार्यकर्ते आपण आहेत म्हणून म्हणताय का काही खरंच काम झालेलं आहे? खरंच काम झाले, खूप छान झाले काम. गावातले नळाची पाईपलाईन म्हणा, गावातले रस्ते, पाण्याचा प्लॅन्ट, मंदिरापुढे उभा केलेलं, म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली? पिण्याच्या पाण्याची स्वच्छता प्लॅन्टचं आहे. बरं, काय राहिले? काय मागणी आहे का आता बसविले त्यांनी पंचायत समितीमधून. फुकट दळण आहे आम्हाला सगळ्या गावाला? सगळ्या गावाला आहे साहेब. पुन्हा पाणी 5 रुपयाला बॉटल त्यांनी मिशन बसविले. त्या आडापाशी तुम्ही पाहिलं ना आता. म्हणजे आमच्या गावात करणारे स्वतःसाठी नाहीत, जनतेसाठी आहेत. आणि आमच्या अपेक्षा पुढे त्यांना आम्ही निवडून देऊच. बरं 100. ठीक आहे. आपण या गावातील नागरिकांसोबत, महिलांसोबत चर्चा केलेली आहे. छोटंसं गाव आहे आणि या परिसरात बरेचसे विकास कामं झालेले आहेत. इथं आजींनी आपल्याला सांगितले की गिरणीसुद्धा सार्वजनिक आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला फ्री मध्ये दळण या ठिकाणी करून मिळतंय. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण जे आधी ऐकायचो बाहेर, की बाहेरच्या काही गावांमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. अगदी तशाच पद्धतीने आहे. तुम्ही इथं पाहू पण शकता की कशाचं मीटर आहे ते? पाण्याचं मीटर आहे. जेवढं पाणी वापरेल तेवढं बिल येणार आम्हाला. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये ते दाखवा की इथं मीटर आहे. अच्छा. आणि पाण्याची बचत. बरं, आणि पाणी कधी सुटते? 2 दिवसाला सोडतं, 1 दिवसाला. म्हणजे पाण्यानुसार. म्हणजे हे पण एक नाविन्यपूर्ण आहे. बऱ्याचशा गावामध्ये असे उपक्रम नसतात. आता प्रत्येकाच्या घरी आहे का असं मीटर? प्रत्येकाच्या घरी पहा ना, हो का इथून तिथून आहेत मीटर. तुम्ही रस्त्यात तो का तिथं आहे, तो का तिथं एक आहे, तो का तिकडं पुढे. आणि लोखंडी पाईपलाईन आहे, म्हणजे चांगली मजबूत. पाणी वेस्टेज पण कुठं जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. सुरेंदर भैयानी अगोदर स्वतःच्या स्वखर्चानं केलंय. बिल पंचायतनं काढलं नाही काढलं काही माहित नाही, पण स्वतःच्या खर्चाने ही पाणी पुरवठा सगळं केलं. बरं, काय नाव आहे आजी तुमचं? माझं नाव गयाबाई अशोक गोडभरले. बरं. गयाबाई खूप चांगलं बोलतात खरं तर. आणि खरं तर त्यांनी म्हणजे एकदम एखाद्या नेत्यासारखं बोलतात आणि सगळ्या आपल्याला माहिती त्यांनी सांगितलेली आहे. पण ह्या 2-3 गोष्टी आपल्याला वेगळ्या पाहायला भेटल्या. पाण्याचं पाईपलाईन चांगल्या क्वालिटीची आणि त्याच्यासोबत मीटर, आणि गावातील लोकांना सगळ्यांना फ्रीमध्ये दळणासाठी गिरणी आहे समजा सार्वजनिक. रस्ते, पाणी हे तर प्रश्न कॉमनच आहेत, पण हे युनिक इथं गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्यात. आपण रामवाडी या परिसरामध्ये फिरत होतो. याच गावातील महिला उमेदवार आहेत आणि त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. गाव तर त्यांच्या बाजूनं पॉझिटिव्ह दिसत आहे, परंतु या सर्कलमधले विविध गावामध्ये आपण फिरून पाहणार आहोत की नेमके काय परिस्थिती आहे. जसं इथं विकास झालेला आहे तसाच बाहेर पण झालेला आहे का, त्याच्यामध्ये काय बदल आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या गावामध्ये काय अडचण असेल किंवा काही समस्या असतील किंवा झालेली विकास काम असतील हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी, रामवाडी, रेणापूर, लातूर.